हॅलो गाईज, आजचा आपला विषय आहे आई आणि मुलगी. आई आणि मुलगी, आईचं आणि मुलीचं प्रेम, आईचं आणि मुलीचं नातं, आईच्या आणि मुलीची एकजुटी. त्याबद्दल आईचा पुरेपूर म्हणजे प्रत्येक गोष्ट आईची मुलीवर छाप पडते. आईची प्रत्येक गोष्ट मुलीवर छाप पडणारी असते आणि मुलगी आयुष्यामध्ये त्या गोष्टी वापरते. म्हणजे आईने काय केलं होतं आणि काय करते ते ती बरोबर सर्व लक्षात ठेवते आणि त्या गोष्टी 100% 100% आणि 99% तरी वापरते आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये पुढच्या. कारण तिने बघितलेलं असतं, नवरा बायकोंचं भांडणं नवरा बायको बघितलेले असतात, म्हणजे आईबाबांना बघितलेलं असतं, त्यांचे वादविवाद संवाद सगळ्या गोष्टी बघितल्या असतात. आईने दिलेली बाबांना इज्जत म्हणजे बायकोने दिलेली नवऱ्याला इज्जत ही तिने बघितलेली असते. ती तिच्या माइंडमध्ये सेट झालेली असते की आई नवऱ्याबरोबर कशी वागत होती, बाबांबरोबर कशी वागत होती, ते तिने पाहिलेलं असतं आणि त्या गोष्टीमध्ये ती पुढच्या आपल्या जीवनामध्ये तशी वागते. 100% तशीच आहे, 100% म्हणजे ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत म्हणून मी बोलतो आहे. कारण आमचा एक मित्र वकील आहे, त्याच्याकडे अशा बऱ्याचशा केसेस आहेत की आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ केल्यामुळे झालेल्या भरपूर गोष्टी आहेत, त्याच्यामुळे डिवोर्स झालेले आहेत, डिवोर्स फाईल आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे, त्या मित्राने सुद्धा तेच बोललं की आईनी आपल्या मुलाच्या आणि आपल्या मुलाच्या संसारात ढवळाढवळ करावी की नाही, हा प्रश्न आईने स्वतःला विचारावा. कारण त्यामुळे काय होतं, मुलींच्या संसारात काडी लागते, थोडं ना थोडं काही ना काही 19-20 होतंच आणि मग ते सगळं बिल आई या प्रेमळ नात्यावरच फाडलं जातं. आईमुळेच असं झालं, आईमुळेच तसं झालं असं नंतर बोललं जातं. कारण आईच बाबांशी असं वागत होती हे मी पाहिलं होतं. अशा आम्ही बऱ्याच त्या केसेसमध्ये बघितलं आहे. आई बाबांबरोबर अशी वागत होती, मी बघितलं आहे, मला माहिती आहे, म्हणून माझ्याकडनं अशा गोष्टी घडल्या. त्या घडायला नाही पाहिजे होत्या, पण त्या घडल्या, त्या घडून गेल्या. आता त्याला मी काही करू शकत नाही आणि मी आता माझा माइंडसेट चेंज करू शकत नाही. अशा बऱ्याच केसेसमध्ये असं आहे. त्याच्यामुळे आयांनो, आपल्या नवऱ्याला इज्जत द्या, इज्जतीने वागवा, त्याच्याशी प्रेमाने वागा. जर मुलं बाळं घरात नसतात, त्यांच्याशी काय असेल तुमचा वाद तो त्यावेळी करून घ्या, पण मुलाबाळांच्या समोर विवाद करू नका, असं आम्ही सर्व आयांना सांगत असतो. कारण त्याचा या केसेसमध्ये बरंच बघितलं तर त्यात प्रेमळ आईच गुंतलेली आहे. उद्या ती मुलगीसुद्धा आई होणार आहे, तरीसुद्धा तिच्या ते लक्षात येत नाही आहे. कारण 50% बिल ते आईवरच फाडते. आईला मी पाहिलं होतं असं करताना, असं बोलताना. आईच सपोर्ट करते मला. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्या पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. बऱ्याच केसेस आहेत त्यांच्याकडे. बरेच कोर्टामध्ये आम्ही थोडंसं इकडे तिकडे फिरून तो थोडासा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आईचा दोषच सापडतो आहे. त्याच्यामुळे आयांनो, आपल्या मुलींपासून दूर राहा असं आम्ही बोलणार नाही, पण त्यांच्या संसारापासून दूर राहा. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करू नका. आत्ताचीच एक गोष्ट आहे, 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये, म्हणजे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बसलेलं जोडपं, सगळं झालं, डॉक्टरने लिहून दिल्या गोळ्या घ्यायला गेली तिथे. त्या मुलीच्या आईचा फोन आला
ती नवऱ्याला बोलते, आईने सांगितले इथल्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, इथल्या गोळ्या बरोबर नसतात, आपण बाहेरून गोळ्या घेऊया. आई बोलली आहे पैसे नसतील तर मी देते, पण गोळ्या बाहेरून घेऊया. तो मुलगा सांगतोय, मी लहानपणापासून आम्ही ह्या दवाखान्यातूनच गोळ्या नेऊन आम्ही आमचे आजार बरे केलेले आहेत आणि गव्हर्नमेंटने जी सुविधा केलेली आहे त्याचा आम्ही फायदा घेतो. तो मुलगा किती सांगत होता, पण त्या मुलीने काय ऐकलं नाही. कारण माझी आई बोलते, माझी आई करते, माझ्या आईने सांगितलं आहे तसंच झालं पाहिजे. तिला माहिती का तुझ्या आईला माहिती, असा पण तिने प्रश्न केला त्याला. पण ते बरोबर नाही आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. असेच विषय आहेत आपल्याकडे.